नमस्कार. यूट्यूबवरील अनवट वाट या चॅनलवर मी सुरेश मुरलीधर कोडेतकर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अनवट वाट किंवा ऑफबीट आपण असं ज्याला म्हणतो, त्याच्या चॅनलवर आपण थोडे वेगळे विषय घेऊन येत असतो, थोडी वेगळी माहिती घेऊन येत असतो आणि ती माहिती तुम्ही ऐकता, त्याची संदर्भ मी तुम्हाला देत असतो आणि त्याच्यामधून मी काही प्रश्न, काही असे धागे उपलब्ध करून देत असतो की ज्या प्रश्नामध्ये तुम्ही विचार करावा. जे धागे मी निर्माण करून तिथं ठेवलेत त्या धाग्यामध्ये गुंतत जाऊन तुम्ही विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावं, असा माझा हेतू त्याच्यामध्ये असतो. की विविध प्रश्नांची साखळी निर्माण करून एखादं चांगलं असं विचारप्रवण असं एखादं खाद्य आपल्या वाचकांना पुरवायचं, असा माझा हेतू असतो. आता त्याच मालेमध्ये मी आजचा हा विषय घेऊन आलेलो आहो की तुम्ही आम्ही सर्वसामान्य कालही होतो, आजही आहोत, पुढेही राहणार आहोत. बरोबर आहे का नाही? तुम्ही आम्ही सर्वसामान्य कालही तसेच होतो, आजही तसेच आहोत, उद्याही तसेच राहणार आहोत. कारण आमच्या वैचारिकतेचा परीघ हा एका ठराविक व्यासापुरता मर्यादित झालेला आहे. याचं कारण असं की आम्ही नवीन नवीन वाटा चोखाळलेल्या नाहीत किंवा आमच्यापर्यंत त्या पोचलेल्या नाहीत. आम्ही भाकरी, चाकरी, मूलबाळ, रांधा वाडा, उष्टी काढा आणि समाज काय म्हणेल या चक्रात फिरून किंवा या चक्रात फसून फिरत राहिलेलो आहोत. आणि सर्वसामान्य असल्यामुळे इतर जण काय सांगतात ते आम्ही इमाने इतबारे ऐकत आलेलो आहोत. म्हणजे टी व्हीमधल्या वाहिन्या, टी व्हीमधल्या मालिका, सिनेमे, नाटक, वृत्तपत्र, बातम्या, दूरदर्शन, आकाशवाणी यांनी सांगत राहायचं आणि आम्ही ऐकत राहायचं. आमच्यामधले किती लोक मोठे झाले, आमच्यामधले किती लोक यशवंत झाले, ह्याचा जर विचार करायला गेला तर मोठा शून्य हाताशी लागतो. त्यामुळे ज्यांनी पूर्वी ती गादी चालवली तेच आजही गादी चालवत आहेत. ज्यांना आम्ही आमच्या लहानपणी मालिकांमध्ये, दूरदर्शनवर पाहिलं तेच नंतर पुढच्या मालिकांच्या भागात आले, तेच मराठी चित्रपटात आले, सिनेमामध्ये आले, नाटकांमध्ये आले, विविध कलाक्षेत्रात आले. ज्यांचा जो वारसा होता त्याच वारशाने ते पुढे आले. नवं काही आलं असेल तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. अन्यथा ज्यांना आम्ही आमच्या लहानपणी पाहिलं होतं ते आता म्हातारे झालेत तरी तेच समोर येत आहेत. आता आम्ही त्यांना किती वर्ष पाहायचं, आम्ही त्यांचं किती वर्ष ऐकायचं, आम्ही त्यांनी लिहिलेलं किती वर्ष वाचायचं. आमच्यामधल्या लेखक असेल, कवी असेल, गायक असेल, चित्रकार असेल, मूर्तिकार असेल, त्यांना वाट उपलब्ध करून देणारं कोण आहेत? म्हणजे एक ठराविक काळ, एक ठराविक पिढीच यशस्वी झाली. त्याच्यानंतर यशस्वी होणाऱ्यांची कुठलीही रांग लागलेली दिसून येत नाही. फुटकळ 1, 2, 3, 4 ह्याच्या पलीकडे मोजणी जात नाही. जे यशवंत होते त्यांना धरूनच इतरांनी आपण सुद्धा त्याच मालेमधील, त्याच रांगेमधील आहोत असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय. जे माध्यमांमध्ये आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्या सोबतीनेच आपल्यावरही प्रकाश पडेल, आपल्यावरही त्या कुंभातील जलाचे 2-4 शिंतोडे उडतील ह्याची सोय करून ठेवलेली आहे. आणि त्यांचे माझे कसे संबंध आहेत या माध्यमातून मीही त्याच मालेतील आहे असा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सर्वसामान्य हे गेले कित्येक वर्ष पाहत आहोत.
ह्यांनी त्यांचं कोड कौतुक करायचं, त्यांनी ह्यांचं कोड कौतुक करायचं, यांनी त्यांच्याबद्दल चांगलं लिहायचं, त्यांनी ह्यांच्याबद्दल चांगलं लिहायचं. लिहिण्यासाठी किंवा लिहिणं हे छापण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहेत त्यांनी काही लोक हाताशी धरलेले असतात, किंवा ज्यांना असं वाटतं की आपलं छापून यावं, आपल्याला बोलता यावं, आपल्याला कॅमेरापुढे उभं राहता यावं, ते लोक त्यांच्याशी संपर्क करतात, त्यांचा ऋणानुबंध असतो आणि मग ते ह्यांना काम देतात, हे त्यांना काम देतात. आणि आपण सर्वसामान्य ह्या लोकांनी एकमेकाला दिलेल्या कामातून जे समोर आलंय ते पाहत सगळं वाचत राहतो. आपला म्हणून, आपल्या पुढच्या पिढीचा म्हणून, आपल्या लेकरा बाळांचा म्हणून विकास, वाढ काही केल्या होत नाही. आपण फक्त आपले आई बाबा सर्वसामान्य म्हणून जगले, आपण सर्वसामान्य म्हणून जगायचं आणि आपल्या लेकरांनाही सर्वसामान्य म्हणूनच घडवायचं. कारण आता पुढे स्पर्धा एवढी तीव्र आहे की सगळ्यांचीच लेकरं बाळं क्रिकेटर व्हायचा, गायक व्हायचा, अभिनेता व्हायचा, संगीत क्षेत्रात करिअर करायचा, परदेशात जायचा अट्टाहास बाळगून आहेत. आणि सगळ्यांनाच वाटतं आपण मुद्रित माध्यमात चमकावं, आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमात चमकावं, आपण मनोरंजन क्षेत्रामध्ये, मग टी व्ही असेल, विविध वाहिन्या असतील त्याच्यामध्ये मालिकांमध्ये काम करावं, त्याच्यानंतर त्या OTT प्लॅटफॉर्मवर काम करावं, मराठी चित्रपटात काम करावं, नाटकांमध्ये काम करावं, गायक व्हावं किंवा वाद्य वाजवणारे वादक व्हावं, चित्रकार व्हावं, पेंटर व्हावं, आर्टिस्ट व्हावं, पेन्सिल अर्कचित्र असेल, पेन्सिल स्केचेस असतील, मूर्तिकार व्हावं. अशा पद्धतीचं हे सर्वसामान्यांच्या पलीकडं जाणारं एक जग आहे, ज्या जगामध्ये सर्वसामान्य लोकांनी केवळ पाहणे, ऐकणे, टाळ्या वाजवणे, ते देतील ते विकत घेणे, मग ते वृत्तपत्र असेल, चॅनल रिचार्ज करायचा असेल, सिनेमाची तिकटं असतील, नाटकाची तिकटं असतील, त्यांनी छापलेली पुस्तकं असेल ती विकत घ्यायची, ते देईल तेच वाचायचं, त्यांनी ज्यांना लिहिण्यासाठी काय कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांनी लिहायचं, आपण फक्त वाचायचं. आपल्याला कुठलीही संधी नाही, आपल्याला कुठलंही आमंत्रण नाही. आपण सर्वसामान्य कालही होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत. ह्याची चौकट तोडायचा कुठलाही असा फॉर्म्युला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं हे अशा पद्धतीचं आहे. ते पूर्वीच्या पिढीच्या काळात रेशनचं जे सामान मिळतं, गहू, तांदूळ, साखर, त्या लाईनींमध्ये, सायकलवर फिरण्यामध्ये, महानगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये वाया गेलं असं हे चुकीचा शब्द आहे. तिथंच त्यांना जगणं भाग होतं. ते शिक्षण घेतलं त्यांनी आणि आज त्यांची मुलं चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते कशा पद्धतीचं आहे, किती महागडं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जुनी पिढी सर्वसामान्य म्हणून गेली, आपण सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय या श्रेणीत आहोत. आपल्या पोराबाळांचं पुढं काय होईल हे कोणीच आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे आपण कायम ग्राहक सर्वसामान्य म्हणूनच राहणार आहोत. आपण प्रेक्षक दर्शक म्हणूनच राहणार आहोत. आपण केवळ एक या बाजारातलं प्यादा आहोत की ज्याला लोक मार्केटमधले कस्टमर असं म्हणतात. त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं आपल्या भाळी आलेलं आहे आणि त्या भाळी आलेल्या या जगण्याला आपल्या मागच्या पिढीने तोंड दिलं, आपणही तोंड देतोय. आपली स्वप्न फार मोठी नाही, परंतु आपला आवाका आपल्याला माहिती आहे. परंतु मागच्या पिढीमध्ये जे यशवंत होते ते खरोखरच मोठे होते आणि आजच्या पिढीमधले आपण ज्यांना यशस्वी असं म्हणतो त्यांचा आवाकासुद्धा फार मोठा नाही असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. फक्त त्यांच्यावर प्रकाशझोत लवकर पडला. त्यांनी जे काही निर्मिलेलं आहे त्याला लवकर वाट मोकळी झाली. ते लवकर लोकांच्या कानापर्यंत असेल, डोळ्यापर्यंत असेल, वाचनापर्यंत असेल ते पोचलं आणि ते अल्पावधीत स्वतःला
ते मोठे झाले आणि त्यांना माध्यमांनी सुद्धा उचलून धरलं आणि मग त्यांनी सर्वसामान्याची जे फेरा होता त्या फेऱ्यातून त्यांची मुक्तता झाली. बाकी त्यांच्या वाटेला ही मुक्तता आलेली नाही. त्यामुळं आपण कालही सर्वसामान्य होतो, आजही सर्वसामान्य आहोत, उद्याही सर्वसामान्य राहू. रांधावाडा उष्टी काढा, नोकरी चाकरी आणि भाकरी ह्याच्यामध्येच आपलं आयुष्य जाणार आहे. आणि आपण फार तर मनोरंजनासाठी काही वेगळ्या वाटा चोखाळू, फिरायला जाऊ, पर्यटनाला जाऊ, गडकिल्ले पाहून येऊ, निसर्गरम्य परिसर पाहून येऊ. पण पुन्हा आपल्याला ह्या चरकामध्येच स्वतःला अडकवून घेऊन सर्वसामान्यांचं जगणं जगायचं आहे. त्यामुळे कालही सर्वसामान्य, आजही सर्वसामान्य आणि उद्याही सर्वसामान्य हा भोग आपल्या भाडी लिहिलेला काही टळणार नाही आहे. या नोटवर तुमच्या सर्वांची रजा घेतो. ह्या व्हिडिओ करण्याचा हेतू एवढाच होता की आपल्या सर्वसामान्य होण्याला थोडी भावनांना वाट मोकळी करून द्यावी. ह्या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दोष देणे, कुणावर टीका करणे, कुणाला दूषणं लावणं असा मुळीच नाही आहे. या व्हिडिओचा हेतू अत्यंत विशुद्ध प्रामाणिक आहे. तो तुमच्यापर्यंत पोचला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आपल्या ह्या ऑफबीट, ज्याला आपण अनवट वाट असं नाव दिलेलं आहे, तो चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल बटनला स्पर्श करा, नोटिफिकेशन बटनला स्पर्श करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. तुम्हाला सर्वसामान्य असण्याबद्दल काय वाटतं मला सांगा. आणि तुम्हीही लवकर यशवंत व्हा. पण ते यशवंत होणं दर्जेदार हवं, गुणवत्तापूर्ण हवं, शुद्ध हवं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं हवं. दुर्दैवाने आज वेगळं नवं असं काही येत नाही आहे. ज्यांनी आधी करून ठेवले त्याचेच पुन्हा पुन्हा नवीन संस्कार येत आहेत. तोच कित्ता गिरवला जात आहे, तेच गायलं जात आहे, तेच पुन्हा वाजवलं जात आहे, तेच पाहिलं जातं आहे, त्याच्याबद्दल बोललं जातं आहे. असं काही नको आहे. तुम्ही काही नवीन घेऊन या, तुम्ही काही वेगळं घेऊन या. आपण ते करायचा प्रयत्न करतो. म्हणूनच आपण आपल्या चॅनलला अनवट वाट, वेगळी वाट असं शीर्षक दिलेलं आहे. धन्यवाद. या नोटवर थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.